की भारत माता की वंदे वंदे जय जय श्री राम जय श्री राम हर महादेव जोरदार मौलवीचा आवाज त्याला म्हणताय उपस्थित असलेले माझे सगळे हिंदू बंधू भगिनींनो आणि माझ्या सर्व हिंदू तरुण मित्रांनो, जे मी आज इथे आपल्या सोसायटीमध्ये आलेलो आहे, तुमच्या इकडे काही लोकांना गजनीचा रोग झालेला आहे. गजनीचा अरे मोबाईल हे जिहादी विसरले आहे ते जिथे ते राहत आहे, जिथे आपली सोसायटी आहे ते हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग सगळ्या जणांना बोललं जाणार हे तरी लक्षात ठेवावा. ते आता तिथून पण आपल्या बाल्कनीतून मला ऐकत असेल, लपून छपून इथे पण कोण आले असतील त्यांचे, त्या सगळ्या पार्ट्यांना मी सांगेन परत इकडे कुठलाही हिंदूला अगर कोणी त्रास दिला तर मग इथे जो थाईटाट होईल कोणाला सहन होणार नाही. ही महादेवाची भूमी आहे, लक्षात ठेवा. महादेवाची इथे फक्त आई लोक महादेवच करणार. आणि हे जे राज्य सरकार आहे हिंदूंचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा. हिंदूंच्या मतांवर हिंदूंच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय, लक्षात ठेवा. म्हणून कुठलाही हिंदूने कुठलाही त्रास सहन करावा नाही. तो कोण भाडवा मोशी नसेल तर त्याने ऐकून घ्यावं. मौसम अगर सुन रहा होगा तो अच्छी तरह से सुन, ये तेरा अफ्गा का पाकिस्तान नहीं है, ये मेरे महादेव का हिंदुस्तान है, हिंदुस्तान. और वहां पे मेरे किसी भी हिंदू समाज को कोई भी मेरे बहनों की तरफ कोई भी गंदी नजर से इन लोग में से देखेगा ना तो फिर तीसरी आंख खोलनी हमको भी आती है, याद रखो. फिर कोई शुक्रवार को मदद करने नहीं आएगा तुम लोग. हमारी सरकार ये हिंदुओं की सरकार है. ऐसा हालत करेंगे ना कि शुक्रवार को गैस सिलेंडर भी ऊपर नहीं आएगा. आणि जे पण आमच्या पोलीस खात्याचे प्रतिनिधी इथे उभे आहेत, आमच्या देवाभाऊचं सरकार आहे, लक्षात ठेवा. आमच्या देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खातं आहे. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने अगर त्यांचं नाव खराब केलं ना तर आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही मंत्रालयामध्ये बसतोय, सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन जातोय. काही जे मोजके अधिकारी जे पोलीस डिपार्टमेंटचं नाव जे खराब करतायत ना, धमक्या काय
देताय, मेसेज काय पाठवताय, सगळी माहिती आता माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे माहिती आहे ना, तुम्हाला खूप भारी पडेल, लक्षात ठेवा, खूप भारी. आमचं सरकार असताना, या हिंदुत्वादी सरकार असताना कुठलाही हिंदूला असुरक्षित वाटता कामा नये, हे पहिलं कुठेतरी नोंद करून ठेवा. तुम्हालाही सगळ्या जणांना, माझ्या हिंदू समाजाला सांगेल, या कुठल्याही जिहाद्यांना इथं वळवळ करून देऊ नका. हे हा तुमचा देश आहे, ही माती तुमची आहे. हे का पाकिस्तान आणि इस्लामाबाद आणि कराची नाही आहे. आता मलाही बघून द्या, याच्यानंतर काय वळवळ करतात. कुठल्या नेत्याला इकडे घेऊन येतो तो आबू आबू डब्बू कोणाला घेऊन सगळ्यांची औषधं आहेत आमच्याकडे. मग इथे बसून माझ्या कुठल्या हिंदू समाजाला कोणालाही अगर वाकड्या नजरेने बघितला, किसी को भी अगर गंदी नजर से तुम लोग देखेंगे, जिधर से भी मेरे को अभी सुन रहेंगे ना, याद रखना, वापिस मस्ती करोगे ना तो बहुत तकलीफ होने वाली है. फिर शुक्रवार को इतना याद रखना. हम लोग किसी के रास्ते में आते नहीं, और कोई रास्ते में आता ना तो उसको छोड़ते भी नहीं, समझते हैं आपको. म्हणून आपल्या सगळ्या विश्वास देतो. सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री म्हणून सगळी माहिती दिली आहे. काही जे मोजके जे पोलीस अधिकारी आहेत, जे इथं मस्ती करतायत, त्यांची नावं सकट, फोटो सकट दिलेला आहे. कुठलाही माझ्या हिंदू माता भगिनींकडे या लव जिहादच्या नावाने कोण वाकड्या नजरेने बघितलं ना, परत कधी लव करण्याच्या